आणि गेली 2 महिने त्यांचं एक काम चालू आहे. त्यात घेतलेली या संमेलन किती ठिगळ जोडल्याली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. भरविला घास मुटका माझ्या इवल्या मुखात, त्याचा जलम कष्टाचा पण सदा मी सुखात. त्यानं बघितली सपन पाला उसाचा काढताना, त्यानं बघितली सपन पाला उसाचा काढताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या अंगावरी त्यानं रग मायेचा घातलेला, झोपडीत गळताना बाप तसाच झोपल्याला. त्याच्या अनवानी पायाना असं चटक बसताना, त्याच्या अनवानी पायाना असं चटक बसताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. सदा चालू वडाताण. माणसाचं शोषण करणारी यंत्रणा म्हणजे धर्म. वेदांत कविता आहे. सोन्याची असते द्वारका पोथ्या पुराण सांगत असतात, ऐकणाऱ्याच्या घरात मात्र लाकडाचेही खांब नसतात. सोन्याची असते द्वारका पोथ्या पुराण सांगत असतात, ऐकणाऱ्याच्या घरात मात्र लाकडाचेही खांब नसतात. पुराणातली वांगी चिरून भाजी कधी शिजत नाही, पुराणातली वांगी चिरून भाजी कधी शिजत नाही. वरुणाचा धावा करून धरणी कधी भिजत नाही, वरुणाचा धावा करून धरणी कधी भिजत नाही. कथा कीर्तनातून सदा अमृताची ओतता साय, कथा कीर्तनातून सदा अमृताची ओतता साय. घागरभर पाण्यासाठी वणवण माझी भटके माय, घागरभर पाण्यासाठी वणवण माझी भटके माय. अमृताचे खरे नाही सत्य फक्त पाणी आहे, अमृताचे खरे नाही सत्य फक्त पाणी आहे. एवढे ज्याला कळले तोच वेदांत्याहून ज्ञानी आहे, एवढे ज्याला कळले. विदर्भात पानं खूप खातात. आता मी पुण्याला आलो, पण बायकोनी ह्या बारींजवळून पानं घेऊन ठेवली असतील माझ्या. हे येतीलच संध्याकाळी, हे इकडे अडकले. तिची काय अवस्था आहे. कोणताही नवरा बायकोच्या भावनांची हवी तेवढी काळजी घेत नाही, म्हणून मुद्दा मी कविता म्हणतो. ते तिच्या शेजारच्या शेजारीने तिला फोनवरती सांगते अशी कल्पना आहे. छोटीशी रचना पहिल्यांदा सादर करतो. गेलीस माहेरा माहेरा, गेलीस माहेरा माहेरा, ओलांडून उंबराग गेलीस माहेरा माहेरा. इकडे तुझिया घरी गोष्ट ही खरी, लक्षण बरी नाही तुझिया नवऱ्याची. एक चटक चांदणी मैत्रीण जुनी घरी येऊनी राहते हल्ली त्याची. भंजाळून मी चाळे पाहते त्यांचे, गेली तुझी हुकूमत पतीवरची, होणार सवत ती या घरची. बाईल ती नखऱ्याची, लाविल वाट प्रपंचाची, अशी बाई 2 नंबरची, अशी नार बाहेरची, होणार सवत ती या घरची, होणार सवत ती या घरची. हा
आता विश्वचषकाचं वातावरण आहे, त्याची मी कविता ऐकवणार आहे. कल्पना करा की विश्वचषकाची फायनल आहे, शेवटचा चेंडू आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला 2 धावा काढायच्या. त्यांचा शेवटचा गडी आलेला आहे, त्याचं हे गाणं आहे. हे विश्वचषक फायनल जिंकण्याच्या पायी 11वा गडी त्यांचा बॅटिंगला येई. हे 2 धावा काढून त्याला जिंकायची घाई. म्हणे आम्ही लास्ट बॉल सोडणार नाही. हाणला त्यानं टोला चेंडू उंच उंच गेला. झेला याला गडी धावला, झेल सोडला.